मतं होती? आमचं अत्यंत स्पष्ट म्हणणं आहे आणि महाराष्ट्राचं सर्वांचं म्हणणं आहे की यामध्ये कोण दोषी असेल ते निश्चित करावं आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यात कराड का कोण हा विषय नाही. कराड असेल तर कराडला शिक्षा झाली पाहिजे आणि कडक शिक्षा झाली पाहिजे. जो जो मास्टर माइंड असेल त्याचा, जे जे त्यामध्ये सहभागी असतील त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की एक दहशत बसली पाहिजे गुन्हेगारांना, अशी शिक्षा झाली पाहिजे. मात्र धनंजय मुंडे असतील किंवा कोकाटे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, राजीनाम्याची मागणी होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष होते असं वाटतं का? विरोधक सातत्यानं राजीनाम्याची मागणी करतायत. मात्र ठीक आहे, आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे, तो निर्णय योग्य निर्णय तर त्यांनी घेणं आवश्यक आहे. पूर्वीचा एक काळ होता आणि विशेषतः काँग्रेसचा होता की आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आपण पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. निलंगेकरांचा राजीनामा आपण पाहिला असेल. लालबहादूर शास्त्रींनी तर रेल्वेच्या अपघात, रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर म्हटले माझा राजीनामा द्यायचा आहे. हा शेवटी असतो विषय, तो नीतिमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे या मताचा मी आहे. सरकारमध्ये सगळं हलमेल चाललंय असं वाटतंय का? कारण तानाजी सावंत यांनी त्यांच्या 3200 कोटीच्या कामाला, जे आरोग्यमंत्री असताना जी कामाला मंजुरी दिली होती, त्याला मुख्यमंत्र्यांनी आता स्थगिती दिली. शिंदे गटाचं हलबेल बिलकुल नाही. 2 वर्षामध्ये, मागील 2 वर्षामध्ये निवडणुकीच्या अगोदर सुद्धा प्रचंड गोंधळ झालेला आहे. अनेक चुकीची कामं केली गेलेली आहेत. अनेक कामांचे इस्टिमेट वाढवण्यात आले, ते मंजूर करण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे. पैसा उभा करण्याकरता अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत आता. आणि आताही काही आलबेल चालला असं नाहीये. खरं म्हणजे सगळ्या गोंधळाची अवस्था आहे. पालकमंत्री सुद्धा नेमू शकत नाही, ते ही अवस्था आहे. धनुष्यबाणाला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मतं मिळाली. त्यावरून अजितदादांनी आता असं म्हटलेलं आहे की महायुतीमध्ये अशी वक्तव्य झाली तर महायुतीला याचा फटका बसू शकतो. मतं कशी मिळाली हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. कशी इतकी जागा कशा आला, स्ट्राईक रेट हा का आला, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आणि 2-3 महिन्यानंतर तर अनेक गोष्टी, आता 3 महिने झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. लोकांना समजतायत काय झालं नेमकं. ईव्हीएम पासून तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. प्रचंड धर्माचा भेद निर्माण करण्याचं काम करण्यात आलं. अनेक गोष्टी करण्यात आल्या की ज्याच्या माध्यमातून त्यांनी हा स्ट्राईक रेट मिळवलेला आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने नैतिक पातळीवर झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. एक आरोप असा होतोय की शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीचे जे काही मंत्री आहेत त्याचा कारभार देखील मुख्यमंत्र्यांच्याकडून एक हाती चालतोय आणि त्या संबंधित खात्याचे मंत्री देखील आता नाराजी व्यक्त करताना दिसतात. उघडपणे करत नसले तरी नाराजी व्यक्त करतात. अनेक गोष्टी आहे. अजून मंत्र्यांचा स्टाफ नेमण्याचं काम चाललेलं आहे. 3 महिन्यानंतर मंत्र्यांना, अजून अनेक मंत्र्यांना त्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी नाही, त्यांना ओएडी पाहिजे ते नाहीत. त्याची कुठंतरी शोध घेतला कसं काय चाललंय मला माहिती नाही, पण ते कुठून तरी दुसरीकडून नेमले जात आहेत. म्हणजे मंत्र्यांना सुद्धा स्वतःचे अधिकार नसलेली अवस्था आहे. ही तर परिस्थितीच आहे. कसं काम करणार आहेत मला माहित नाही. तर 100 दिवसाचा कार्यक्रम सरकारनं, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शॅडो मंत्रिमंडळ 100 दिवस तर होत आलेत आणि शेवटी कार्यक्रमाला गोंधळाचा कार्यक्रम म्हणावा लागेल. जागरण गोंधळाचा कार्यक्रम चाललेला आहे त्यांचा, बाकी काही नाही. फक्त गोंधळ आहे या सरकारमध्ये. लोकांच्या दृष्टीनं कोणतेही हिताचे निर्णय होत नाही, अंमलबजावणी होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांनी कर्जमाफी करू म्हटले होते, त्या बाबतीतली परिस्थिती अजून काही निर्णय द्यायला तयार नाही, अशी अवस्था आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी करू, जोरदारपणे भाषणं त्याची केली होती. आज तर काहीच बोलत नाही ते. त्या कापसाच्या बाजारांची काय अवस्था आहे, शेतकऱ्याची काय अवस्था आहे, किती कठीण परिस्थितीतून शेतकरी जातो आहे, या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाही. महागाई मात्र प्रचंड वाढते आहे. रुपयाचं अवमूल्यन चाललेलं आहे, आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. प्रचंड अवमूल्यन चाललेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. ही तर परिस्थिती आहे. आणि गुन्हेगारी किती वाढावी. परवा झालेलं एसटी मधलं शिवशाही खरं नाव घेऊ नये त्या एसटीचं, असं वाटतं. त्या एसटी बसमध्ये अत्याचार होतो. कुणी चड्डी गँग काय, कोयता गँग काय, काय वाढतंय. बीडचा एक प्रकार आहे, पण अनेक प्रकार महाराष्ट्रात चाललेले आहेत. खरं म्हणजे हे सगळं स्वरूपच गंभीर झालेलं आहे. महाराष्ट्राची स्थिती अत्यंत गंभीर परिस्थितीतून महाराष्ट्र जातो आहे. खरं तर मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत, मग कायदा सुव्यवस्था हाताळायला मुख्यमंत्री स्वतः कमी पडत आहेत असं काही असो, हे सरकार कमी पडतं असं मी म्हणत. सगळ्याच बाबतीत आता तरी कमी पडतं आहे. त्यांचं
पूर्णपणे दुर्लक्ष, महाराष्ट्राच्या जनतेवर दुर्लक्ष आहे. ही परिस्थिती आहे. कोणत्याही हिताचे चांगले निर्णय होत नाही. खरं तर दुसरा एक प्रश्न म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा जो प्रकल्प आहे तो रेटण्याचा प्रयत्न कुठे होत, अशा पद्धतीची भूमिका स्वतः लोकप्रतिनिधींनी घेतली. कसं बघताय याकडे? नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ते खरं म्हणजे हे योग्य, मला बिलकुल योग्य वाटत नाही. या पद्धतीनं हे राज्य देश चालणार नाही. पण काहींना राजकारण करीत असताना धर्माचा आधार घेऊन राजकारण करायचंय. त्या पद्धतीनं लोकांच्या भावना पेटवायच्या, त्याच्यावर मतं मिळतात. मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, शेतीमालाला भाव नाही ही परिस्थिती असेल, भ्रष्टाचार असेल, हे सगळे प्रकरण आपोआप झाकले जातात. त्याकरता हे वातावरण वाढेल कसं, एवढीच काळजी ते घेत आहेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांचं राष्ट्रवादी यांचं नाव आहे. त्यांनी काय आज मागणी करणार असं मला समजलं होतं. त्याच्यावर चर्चा आता 2 दिवसात आमच्या काँग्रेस कमिटीच्या बैठका आहे, चर्चा होईल, त्यामध्ये निर्णय होईल.